नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेमीकंडक्टर हा टॉपिक या ठिकाणी रिवाइज करणार आहोत. यामध्ये सॉलिड जर बघितलं तर ते तीन प्रकारचं असेल: कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. हे आपण बँड थेअरीवरून जर बघितलं तर या ठिकाणी कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड आपल्याला दिसत आहेत. व्हॅलन्स बँड जो आहे तो पूर्णपणे बेसला असेल, कंडक्शन बँड जो आहे तो थोडासा वरती असेल. आता जर या दोघांमधला गॅप खूप कमी असेल तर त्याला कंडक्टर म्हणायचं, खूप जास्त असेल तर त्याला इन्सुलेटर म्हणायचं. आणि जर हा गॅप इन्सुलेटरपेक्षा कमी आणि कंडक्टरपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण सेमीकंडक्टर असं म्हणतो. हा जो गॅप आहे त्याला एनर्जी गॅप किंवा फॉरबिडन गॅप असं म्हणतात. एनर्जी गॅप इथं जर आपण बघितला सिक्वेन्स तर हा मोठा आहे कोणापेक्षा? सेमीकंडक्टरपेक्षा. आणि तो मोठा आहे कोणापेक्षा? तर कंडक्टरपेक्षा. हा जो सेमीकंडक्टर आहे हा दोन प्रकारचा असेल, एक इंट्रेन्सिक आणि दुसरा एक्सट्रिन्सिक. इंट्रेन्सिक म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटी आपण ऍड केलेली नसेल. कोणामध्ये इम्प्युरिटी ऍड करायचे? तर दोन महत्त्वाचे मटेरियल्स आहेत, सिलिकॉन आणि जर्मेनियम. यापासून आपण सेमीकंडक्टर तयार करतो. पैकी जर आपण सिलिकॉन कन्सिडर केला तर त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत आहेत. आता एक्सट्रिन्सिकमध्ये काय की ज्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करतो. इम्प्युरिटी दोन प्रकारच्या ऍड केल्या जातात, एक ज्याला आपण म्हणतो पेंटाव्हॅलंट आणि दुसरी आहे ट्रायव्हॅलंट. पेंटाव्हॅलंट म्हणजे ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. ट्राय म्हणजे ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. ट्रायव्हॅलंट म्हणजे जिथं 3 इलेक्ट्रॉन म्हणजे ॲल्युमिनियम. पेंटाव्हॅलंट म्हणजे 5 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला फॉस्फरस असं म्हणतो. ज्या वेळेला आपण ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो त्यावेळेला याच्यामध्ये त्या ठिकाणी एक होल एक्सेस होत आहे, म्हणजे होलची संख्या जास्त होत आहे. आणि जर होलची संख्या जास्त होत असेल तर होल हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हची संख्या जास्त झाली म्हणून त्याला पी टाईप का म्हणायचं? कारण पॉझिटिव्हची संख्या त्यामध्ये जास्त आहे. एन टाईपला एन का म्हणायचं? कारण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे 5 इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन या 4 सिलिकॉनशी कंबाईन झाले, 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला, म्हणजे प्रत्येक वेळेला एक एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी वाढत जात असेल, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी वाढला, म्हणून त्याला एन टाईप सेमीकंडक्टर असं म्हणायचं. म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ होल, हे एन टाईपमध्ये. नंबर ऑफ होल इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, हे पी टाईपमध्ये. आता ज्या वेळेला पी टाईप एन टाईप सेमीकंडक्टर आपण अटॅच करू त्याच्यापासून तयार जे होतं त्याला डायोड म्हणायचं. डायोडच्या बरोबर या ठिकाणी जी लाईन आपल्याला भेटते त्याला जंक्शन म्हणायचं, की ज्या जंक्शन थ्रू इकडचे इलेक्ट्रॉन या होलमध्ये जाऊन स्वतःला डिफ्यूज करतात. डिफ्यूज केल्यानंतर इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळं तिथं जो करंट आहे त्याला डिफ्युजन करंट असं म्हणायचं. हे झाल्यामुळं या बाजूचं इलेक्ट्रॉन इकडे गेल्यामुळं आता या बाजूला पॉझिटिव्ह चार्जची संख्या आणि या बाजूला तो आल्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह होणार आहे. ओके. आता इथं जो लेअर तयार झालेला आहे या लेअरला या ठिकाणी आपण काय म्हणतो? डिप्लेशन लेअर असं म्हणतो, किंवा याच लेअरला आपण न्यूट्रल रिजन म्हणतो, की जिथं इलेक्ट्रॉन आणि होल ह्याची पेअर प्रेझेंट आहे. बायसिंग म्हणजे काय? की ज्यावेळेला हा जो तयार झालेला पी एन जंक्शन डायोड आहे त्याला आपण ज्यावेळेला बॅटरी कनेक्ट करतो त्याला बायसिंग असं म्हणायचं. बॅटरी दोन प्रकारे कनेक्ट करता येईल. पी रिजनला जर पॉझिटिव्ह बॅटरीचं टर्मिनल दिलं, एन रिजनला जर बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल दिलं तर त्याला फॉरवर्ड बायस म्हणायचं. आणि जर पॉझिटिव्हला निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीचं आणि निगेटिव्हला जर पॉझिटिव्ह टर्मिनल दिलं तर याला रिव्हर्स बायस असं म्हणायचं. फॉरवर्ड बायसमध्ये डिप्लेशन लेअरची जी साईज आहे ती कमी होत असते आणि रिव्हर्स बायसमध्ये डिप्लेशन लेअरची साईज जी आहे ती वाढत असते. आता रेक्टिफिकेशन याचा अर्थ काय? जर अल्टरनेटिंग करंटचं कन्व्हर्जन आपल्याला डायरेक्टमध्ये करायचं असेल, म्हणजे या पद्धतीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह वेव्हज आहेत त्याच्यापासून आपल्याला जर स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी ग्राफ पाहिजे, म्हणजे जिथं फ्रिक्वेन्सी 0 असेल, अशा कंडिशनला किंवा अल्टरनेटिंगचं डीसी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जे डिव्हाइस आपण वापरतो त्याला रेक्टिफायर असं म्हणायचं. आणि जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला रेक्टिफिकेशन असं म्हणायचं. आता यामध्ये जर बघितलं तर दोन रेक्टिफायर आहेत, एक हाफ वेव्ह आणि दुसरा फुल वेव्ह. हाफ वेव्ह मध्ये एकच डायोड आपल्याला वापरायचा आहे, की ज्यामध्ये पॉझिटिव्ह जे काही सिग्नल आहेत तेच फक्त त्या ठिकाणी आपल्याला मिळतील, निगेटिव्ह सिग्नलच्या वेळेला ते त्या ठिकाणी 0 असतील. आता ते कसं? आता बघा, ज्या वेळेला या सायकलचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे येतो किंवा पॉझिटिव्ह सायकल इथे येते त्यावेळेला डायोडच्या पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह भेटते, निगेटिव्हला ऑटोमॅटिक निगेटिव्ह. म्हणजे आता हा जो डायोड आहे तो फॉरवर्ड बायसमध्ये आहे. फॉरवर्ड बायसमध्ये असेल तर यातून करंट फ्लो होणार आहे, म्हणजे हा करंट इथे येईल. लोड रेझिस्टन्समध्ये जे काही आपण इन्स्ट्रुमेंट यूज केले असेल, समजा बल्ब असेल तर तो बल्ब ऑन होईल आणि सर्किट कंप्लीट होणार आहे. पण ज्यावेळेला निगेटिव्ह इथं अटॅच करू, म्हणजे पॉझिटिव्हला इथं ज्यावेळेला निगेटिव्ह येणार आहे त्यावेळेला आता हा डायोड रिव्हर्स बायसमध्ये गेला, डिप्लेशन लेअरची साईज वाढली आणि त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. हा लोड रेझिस्टन्स त्या ठिकाणी ऑन होणार नाही. म्हणून ज्यावेळेला निगेटिव्ह आहे त्यावेळेला 0
म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा सिग्नल आपल्याला भेटणार नाही. म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त पॉझिटिव्हला आपल्याला सायकल्स भेटतील, निगेटिव्ह सायकल जे आहेत त्या 0 असणार आहेत. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय होईल तर 2 डायोड आपण वापरू. ज्या वेळेला हा पॉझिटिव्ह इथं भेटेल त्यावेळेला ऑटोमॅटिक इकडे निगेटिव्ह असेल, म्हणजे डायोड 1 हा फॉरवर्ड, डायोड 2 हा रिव्हर्स. आता हा रिव्हर्स मध्ये इथून करंट फ्लो होणार नाही. हा फॉरवर्ड मध्ये करंट इथून इथपर्यंत आला, लो रेजिस्टन्सला तो ऑन केला आणि तो परत सीटी सेंट्रल टॅब थ्रू यानं सर्किट काय केलं, कंप्लीट केलं. निगेटिव्ह ज्या वेळेला असेल त्यावेळेला इथं निगेटिव्ह ऑटोमॅटिकली इकडे पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह म्हणजे डायोड 1 आता रिव्हर्स मध्ये गेला, डायोड 2 आता फॉरवर्ड बायस मध्ये. D1 जर त्या ठिकाणी रिव्हर्स मध्ये जातोय म्हणजे करंट फ्लो होणार नाही. D2 फॉरवर्ड मध्ये म्हणजे करंट फ्लो होईल. करंट आता इथून या पद्धतीने असा फ्लो होईल म्हणजे इथंही सर्किट कंप्लीट होणार आहे. म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये पॉझिटिव्हलाही सर्किट मधून करंट फ्लो होतोय, निगेटिव्हलाही सर्किट मधून करंट फ्लो होतोय, पण तो एकाच बाजूला या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं भेटत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण फुल ज्या काही सगळ्या वेव्ज होत्या त्या सगळ्या वेव्हचं त्या ठिकाणी रेक्टिफिकेशन केलेलं आहे. आता यामध्ये जर बघितलं तर आपल्याला टोटली डायरेक्ट करंट भेटलेला नाही, काही अमाऊंट मध्ये त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीचा फुल वेव्ह रेक्टिफिकेशन भेटलं. हे इन्क्रीज डिक्रीज म्हणजे काही एसीचे कंपोनंट आपल्याला अजूनही त्या ठिकाणी भेटत आहेत आणि ते तसे जर जास्त भेटत असतील तर त्या ठिकाणी रिपल जास्त आहे म्हणजे सर्किटची इफिशियन्सी कमी. जर त्या ठिकाणी ते कमी भेटत असतील अशा पद्धतीनं म्हणजे जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर त्या केसमध्ये त्याची इफिशियन्सी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आता हे जे रिपल्स आहेत हे रिपल जर आपल्याला काढायचे असतील तर त्यासाठी आपण फिल्टर सर्किट वापरतो, म्हणजे फक्त तिथं एक कॅपॅसिटर आपल्याला वापरणं गरजेचं आहे. कॅपॅसिटरच का वापरायचा, कारण कॅपॅसिटरचा या ठिकाणी जर आपण बघितला तर या XC ची जी व्हॅल्यू आहे ती 1/ωc, ज्या XC ला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो. ओमेगा 2πn यांची जर व्हॅल्यू आपण बघितली तर AC साठी 50, DC साठी ती 0 असणार आहे. ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर XC ची व्हॅल्यू आपल्याला ज्यावेळेला आपण 50 पुट करतो त्यावेळेला काहीतरी आपल्याला व्हॅल्यू भेटते, पण ज्यावेळेला 0 पुट करतो त्यावेळेला इन्फिनिटी भेटते. याचा अर्थ काय की इथं रिॲक्टन्स जो आहे तो इन्फायनाईट आहे, इथं रिॲक्टन्स हा इन्फायनाईट नाही, काहीतरी व्हॅल्यू आहे. म्हणून AC जो आहे तो या कॅपॅसिटर मधून पास होईल, पण DC ला इथं हा जो कॅपॅसिटर जो आहे तो खूप जास्त रेजिस्टन्स क्रिएट करतोय त्यामुळे तो इथून पास होणार नाही, तो पुढच्या बाजूला जाईल. म्हणजे इथून AC गेला, राहिला या ठिकाणी DC, म्हणजे पूर्णपणे आपण या ठिकाणी आता अल्टरनेटिंग करंटचं जे कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये केलं, DC मध्ये केलेलं आहे. आता हे जे पीएन जंक्शन डायोड आहेत त्याचे 4 महत्वाचे ऍप्लिकेशन, LED, फोटो डायोड, सोलार सेल आणि झेनर डायोड पैकी 3 आपण इथं बघूयात. LED जो आहे तो काय करेल, इलेक्ट्रिक एनर्जीचं लाईट एनर्जी मध्ये, फोटो डायोड लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये, सोलार सेल लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. LED जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट करावा लागेल, फोटो डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये, सोलार सेलला कुठल्याही प्रकारचं बायसिंग वापरायचं नाही. आता इथं होतंय काय बघा, ज्या वेळेला हे फॉरवर्ड बायस मध्ये वापरतो डिप्लेशन लेअरची साईज कमी झाली, त्याची साईज कमी होते, याचा अर्थ आता हा इलेक्ट्रॉन या होल मध्ये जातोय, इलेक्ट्रॉन होल मध्ये चालला, याचा अर्थ इलेक्ट्रॉन हा कंडक्शन मधून व्हॅलन्सला जात आहे. ज्यावेळेला तो कंडक्शन मधून व्हॅलन्सला जाईल म्हणजे हायर एनर्जी मधून लोअर एनर्जीला जाईल, त्यावेळेला एनर्जी त्याला लूज करावी लागेल, एनर्जी रिलीज करावी लागेल. आणि जी एनर्जी तो रिलीज करत आहे ती कोणाच्या फॉर्म मध्ये आहे तर लाईटच्या फॉर्म मध्ये आहे. म्हणून LED जो आहे तो काय करतो तर लाईट इमिट करत आहे का, कारण इथं फॉरवर्ड बायस मध्ये जोडला, डिप्लेशन लेअर कमी झाला, इलेक्ट्रॉन आता कंडक्शन मधून व्हॅलन्सला चाललाय, त्याला एनर्जी रिलीज करावीच लागेल. मग येतं कलर वेगवेगळे कसे, जर सेमीकंडक्टरचं मटेरियल जर आपण वेगवेगळं वापरलं तर त्याच्यानुसार आपल्याला लीडचे जे कलर्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे भेटतील. फोटो डायोड मध्ये जर बघितलं तर ते रिव्हर्स बायस मध्ये डिप्लेशन लेअरची साईज जास्त असेल. आता याच्यामुळे होईल काय, ज्यावेळेला लाईट आपण त्या डिप्लेशन लेअरवरती इन्सिडेंट करू, आता जो डिप्लेशन लेअरचा रिजन आहे तिथं न्यूट्रल रिजन आपण म्हटलंय की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन होलची पेअर आहे. लाईट भेटल्यानंतर हा इलेक्ट्रॉन होल पेअर स्वतःला काय करतो, सेग्रिगेट करतो, बाजूला जातो. बाजूला गेल्यानंतर याच्यातला जो इलेक्ट्रॉन आहे तो एन रिजनला जाईल आणि होल जो आहे तो पी रिजनला. का, कारण या बाजूला पॉझिटिव्ह आहे तिकडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होईल, या बाजूला निगेटिव्ह आहे त्या बाजूला पॉझिटिव्ह म्हणजे होल अट्रॅक्ट होईल. आता या केसमध्ये इथं इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, आता इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटीपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन झाला तर तो या ठिकाणी पास होईल, म्हणजे इथं आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी बल्ब
लावलेला असेल तर तो ऑन होणार आहे, म्हणजे लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये झालं. सोलार सेलमध्ये काय होईल तर या ठिकाणी दोन लेअर असतील, एन रिजन हा थिन असेल आणि जो पी रिजन आहे तो थिक असेल. इलेक्ट्रॉन जे आहेत ते एन रिजनमध्ये आहेत, त्याच्यावरती जर आपण लाईट इन्सिडेंट केली तर ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते एनर्जी घेतील. त्याच्यामध्ये आपण 3 फिंगर टाइप्स एक त्या ठिकाणी अटॅचमेंट केलेली असते की ज्याच्यामधून ते करंट कंडक्टर वापरलेला असतो की तो जो काही चार्ज आहे तो त्या कंडक्टरकडे फ्लो होईल आणि तिथं आपल्याला करंट जो आहे तो भेटणार आहे. हेच इथं कॅरेक्टरिस्टिक जर बघितल्या फॉरवर्डमध्ये तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये, रिव्हर्स हा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आणि कुठल्याही प्रकारचं बायसिंग वापरलेलं नाही ते या ठिकाणी सोलार सेल जो आहे तो आपल्याला चौथ्या क्वाड्रंटमध्ये या ठिकाणी बघायला भेटेल. आता झेनर डायोड जर बघितला तर झेनर डायोड कशासाठी वापरायचा तर याचं मेन रिझन आहे व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी. म्हणजे फ्रिक्वेन्सी ती 50 हर्ट्ज आपल्याकडे फिक्स आहे, पण व्होल्टेज कमी जास्त होत असेल तर त्याला कॉन्स्टंट करण्यासाठी आपल्याला झेनर डायोड वापरावा लागेल. झेनर डायोड काय करेल, समजा आता आपल्याला आउटपुटला 10 व्होल्ट पाहिजे, इकडून 10 व्होल्ट आलं तर झेनर डायोड हा न्यूट्रल कंडिशनला आयडल कंडिशनला राहील, करेक्ट या ठिकाणी जाणार आहे. पण समजा जास्त त्या ठिकाणी व्होल्टेज असेल तर ते आपल्याला 10च पाहिजे असेल तर झेनर जो आहे तो त्याच्यामधलं थोडंसं व्होल्टेज काढून घेणार आहे, म्हणजे तिथं जास्त व्होल्टेजला तो रेजिस्टन्स क्रिएट करेल, कमी व्होल्टेजला तो त्या ठिकाणी सप्लाय करणार आहे. असं करायचं काम जे आहे ते आपल्याला कोणाकडून मिळतं, झेनर डायोड कडून. ट्रान्झिस्टर जर बघितले तर दोन टाईपचे आहेत, त्यामध्ये एनपीएन आणि पीएनपी ट्रान्झिस्टर. हे तयार करण्यासाठी दोन पीएन जंक्शन डायोड वापरावे लागतील. यामध्ये दोन जंक्शन भेटतील आणि 3 टर्मिनल्स भेटतील. इथं जर आपण बघितलं तर एन पीएन हे जे आहेत हे दोन त्या ठिकाणी असणारे जंक्शन आहेत, 3 टर्मिनल ई बी आणि सी, इमिटर बेस आणि कलेक्टर. हे कसं कन्स्ट्रक्ट करायचं त्याच्यासाठी हा टेबल खूप महत्वाचा आहे जो या ठिकाणी एमसीक्यू ला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये दोन साईज आणि डोपिंग. इमिटरची साईज ही मॉडरेट असावी, म्हणजे कलेक्टरपेक्षा कमी आणि बेसपेक्षा जास्त असावी. डोपिंग जर बघितलं तर इमिटरमध्ये सगळ्यात जास्त असावं, त्याच्यापेक्षा कमी कलेक्टरमध्ये असावं आणि सगळ्यात कमी हे बेसमध्ये असतं. ट्रान्झिस्टर ऍक्टिव्ह कसा करायचा तर त्याच्यासाठी ईएफ आणि सीआर ही ट्रिक लक्षात ठेवा. ईएफ म्हणजे इमिटर जंक्शन फॉरवर्ड, सीआर म्हणजे कलेक्टर जंक्शन इन रिव्हर्स. आता इमिटर जंक्शन हा फॉरवर्डला आहे म्हणजे निगेटिव्हला निगेटिव्ह, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह. कलेक्टर जंक्शन हा रिव्हर्स मध्ये आहे, कलेक्टर जंक्शन हा रिव्हर्स, निगेटिव्हला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला निगेटिव्ह असेल. हा जो आहे तो इनपुट सेक्शन, याला आपण म्हणू शकतो आउटपुट सेक्शन. ट्रान्झिस्टरची डायग्राम काय, एक सर्कल असेल त्याच्यामध्ये 3 टर्मिनल्स असतील ई बी आणि सी. इथं एनपीएन असेल तर त्या केसमध्ये करंटची डायरेक्शन आहे ट्रान्झिस्टरच्या कुठल्याही सिम्बॉलमध्ये ती बेस टू इमिटर किंवा इमिटर टू बेस या दोघांच्या मध्येच दाखवा, पण त्याची डायरेक्शन दाखवत असताना नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दाखवणं गरजेचं आहे. वेगवेगळे फॅक्टर जर बघितले, समजा आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट यांचा रेशो घेतला तर त्याला बीटा म्हणायचं, म्हणजे ऍप्लिफिकेशन फॅक्टर. आणि जर समजा आउटपुट करंट आयसी अपॉन इनपुट करंट आई जर घेतला तर त्याला त्या ठिकाणी अल्फा डीसी असं म्हणायचं. या ठिकाणी जर बघितलं तर कॉमन या केस मधला कॉमन इमिटर आपण ट्रान्झिस्टर कन्सिडर केला, या ठिकाणी कॉमन बेस ट्रान्झिस्टर कन्सिडर केलेला आहे. आता आई इज इक्वल टू आय बी प्लस आय सी हे आपल्याला इथं भेटलेलं आहे, कारण आई डिवाइड होतो आय बी आणि आय सी मध्ये, म्हणजे या दोघांचे ऍडिशन म्हणजेच कोण आहे, आय ई आहे. त्याला जर आयसी ने डिवाइड केलं तर 1 अपॉन अल्फा 1 अपॉन बीटा प्लस 1 आय बी अपॉन आय सी, आय बी अपॉन आय सी म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल काय येईल 1 अपॉन बीटा येईल. या व्हॅल्यू पुट केल्या सॉल्व्ह केलं तर अल्फा इन टर्म्स ऑफ बीटा भेटला बीटा अपॉन बीटा प्लस 1. त्याच पद्धतीनं जर आपल्याला बीटा इन टर्म्स ऑफ अल्फा पाहिजे असेल तर सेम या पद्धतीनं कॅल्क्युलेशन केले तर बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा असेल. कॉन्फिगरेशन जर बघितलं तर ते 3 प्रकारचं असेल, कॉमन इमिटर, कॉमन बेस आणि कॉमन कलेक्टर. आणि यामध्ये एनपीएनचे 3 आणि पीएनपीचे 3 असे 6 कॉन्फिगरेशन बघायला भेटतील. कॉन्फिगरेशन म्हणजे काय, फक्त त्याला आपल्याला ग्राउंड करायचं आहे. कॉमन इमिटर इमिटरला ग्राउंड करा, कॉमन बेस बेसला ग्राउंड करा, कलेक्टर कलेक्टरला ग्राउंड करा. डायरेक्शन बी टू ई किंवा ई टू बी या दोघांच्या मध्ये पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ही डायरेक्शन आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. हे 3 एनपीएनचे आहेत, अशाच पद्धतीने आपण पीएनपीचे सुद्धा ड्रॉ करू शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये 2 कॅरेक्टरी, इनपुट आणि आउटपुट. इनपुट बघत असताना इनपुट व्होल्टेज इनपुट करंट त्या दोघांचा ग्राफ बघायचा आहे. आउटपुट बघताना आउटपुट व्होल्टेज आउटपुट करंट या दोघांचा ग्राफ बघायचा आहे. ज्यावेळेला इनपुट बघतो त्यावेळेला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवा, ज्यावेळेला आउटपुटचं बघतो त्यावेळेला इनपुटचं करंट या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवा.
आता इनपुट जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये आहे, म्हणून फॉरवर्डच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायला भेटतील आणि जो आउटपुट आहे तो रिव्हर्स बायस मध्ये आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आउटपुटच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायला भेटतील. इथं जर आपण बघितलं तर आता बघा IC अपॉन VC आउटपुटच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे. आता यामध्ये IB कॉन्स्टंट आहे, IC आणि VC याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा करंट हा वाढत जाईल आणि त्यानंतर कॉन्स्टंट, कारण बेसची कॅपॅसिटी 20 मायक्रो एम्पियरची कॉन्स्टंट आहे, याच्या पुढे तो वाढणार नाही, म्हणून इथपर्यंत तो 20 मायक्रो एम्पियर पर्यंत जाईल, कॉन्स्टंट राहील. IC किती दिला तर 2 मिली एम्पियर एवढा. या दोघांचा जर रेशो घेतला IC अपॉन IB तर आपल्याला काहीतरी भेटतोय तो 100. हे जर इथं आपण ठेवलं तर काय लक्षात येते बघा, बीटा इज इक्वल टू IC अपॉन IB. बीटाची व्हॅल्यू 100 आहे, IB इकडे पाठवला तर IC इज इक्वल टू 100 टाइम्स IB. याचा अर्थ इनपुट जो IB करंट आहे त्याच्यामध्ये थोडासा जरी चेंज झाला तर IC मध्ये 100 पट या ठिकाणी चेंज होत आहे. ओके. व्होल्टेज गेन म्हणजे काय तर गेन किंवा इफिशियन्सी याच्यासाठी आपण नेहमी लक्षात ठेवलं गरजेचं आहे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. व्होल्टेज गेन आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. पॉवर गेन आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. आता व्होल्टेज काय आहे आउटपुटचं VCE, इनपुटचं VBE. VCE म्हणजेच काय करंट इंटू रेजिस्टन्स, करंट इंटू रेजिस्टन्स त्या व्हॅल्यू इथं पुट केल्या आणि आपल्याला AV भेटला मायनस बीटा RL अपॉन RI एवढा. त्याच पद्धतीनं पॉवर म्हणजे काय व्होल्टेज इंटू करंट, ते फॉर्म्युले पुट केले तर AP इज इक्वल टू AV इंटू B बीटा हे आपल्याला या ठिकाणी भेटलं. GM म्हणजे ट्रान्स कंडक्टन्स व्हॅल्यू, ज्याचा अर्थ लोड रेजिस्टन्स आउटपुट रेजिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट रेजिस्टन्स. त्याच्यावरून GM ची व्हॅल्यू या ठिकाणी जिथं जिथं RL अपॉन RI आहे तिथं आपण पुट करू शकतो. लास्ट पार्ट या टॉपिकचा लॉजिक गेट, जो बायनरी सिस्टीम वरती वर्क करतो, ज्याच्यामध्ये 1 आणि 0 अशा दोन व्हॅल्यू आहेत. 1 म्हणजे मॅक्सिमम हायर व्हॅल्यू, 0 म्हणजे मिनिमम किंवा लोअर व्हॅल्यू. बेसिक 3 गेट आहेत, नॉट, ऑर आणि अँड. नॉट म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रायंगल आणि हा इथं गोल असेल की ज्याच्यामध्ये इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 भेटेल, इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 भेटणार आहे. ऑर मध्ये पॉझिटिव्ह पाकळीसारखा या ठिकाणी शेप आहे, 2 इनपुट आहेत, 1 आउटपुट असेल, यामध्ये जे आहे ते आपण ऍडिशन करत असतो. अँड जर बघितलं तर 2 इनपुट 1 आउटपुट आहे, यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे जे आहे याला म्हणायचं बुलियन एक्सप्रेशन आणि हा जो पूर्ण टेबल आहे त्याला ट्रूथ टेबल आणि हा जो सिम्बॉल आहे त्याला लॉजिक गेट किंवा सिम्बॉल फॉर द लॉजिक गेट असं म्हणायचं. या तिघांच्या कॉम्बिनेशन पासून आपल्याला 2 वेगवेगळे गेट्स बघायला भेटतील. नॉट आणि ऑरच्या पासून नॉर, नॉट आणि अँड पासून नॅन्ड. एक्सऑर जो आहे तो ऑर पासून आहे, फक्त थोडासा त्यामध्ये एक्सक्लुझिव्हपणा आलेला आहे, तो आपण बघणारच आहोत. नॉर, आता इथं हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फक्त इथं गोल करा, तो नॉर झाला. अँड मध्ये अँड डीच ड्रॉ करा, इथं गोल करा, तो आता नॅन्ड झाला. ट्रूथ टेबल जर आपण बघितला तर काय येईल बघा, ए बी ऑर A प्लस बी असेल, नॉट किंवा नॅन्ड A डॉट बी असेल. या दोघांचा बेरीज करा, 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1. याचा नॉट करा, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. ए बी A डॉट बी, A डॉट बी बार. या केसमध्ये या दोघांचा गुणाकार 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. यांचा नॉट करा, 0 असेल तर 1 1 1 आणि 0. एक्सक्लुझिव्ह मध्ये जर बघितलं तर y इज इक्वल टू A प्लस बी एक्सक्लुझिव्ह बी. याचा अर्थ हा प्लस बी कसा सॉल्व्ह केला जातो बघा, एकदा A बार घ्या इंटू डॉट बी प्लस एकदा B बार घ्या इंटू डॉट A. यानुसार इथं आपल्याला हा जो आहे तो ट्रूथ टेबल बघायला भेटेल. ओके, तर अशा पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी वन शॉटच्या माध्यमातून रिव्हिजन जर केलं तर आपल्याला ते टॉपिक जे आहेत ते लवकर त्या ठिकाणी कव्हर होतील. वन शॉटचा अर्थ असा नाही की बाबा ते पूर्णपणे आपल्याला टॉपिक या ठिकाणी डिटेलमध्ये बघायला भेटतील, पण निदान याच्या माध्यमातून आपण आपला जो स्टडी आहे तो शेवटच्या ज्या काही उरलेले जे दिवस असतात त्या दिवसामध्ये आपण हे बघून आपण त्या ठिकाणी रिव्हिजन हे करू शकतो. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.